और स्वादानुसार सफेद नमक डालकर इस मिश्रण को अच्छे से उबालें जब पानी आधा रह जाए। जय गुरु। जय गुरु। जय गुरुवर। नमस्ते सर। जय गुरु। सर जॉइन होत आहेत. जय गुरु. सरांची मला रिक्वेस्ट का नाही आलेली? जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु सर. आपण काल ही स्लाइड बघत होतो आपण, बरोबर? कोणी सांगू शकेल का मला की आपण काय काय आतापर्यंत घेतलं 2 दिवसात या कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण यावरती? आपण त्याचा वेगवेगळी वाक्य बघितली आणि अकर्मक आणि सकर्मक त्याच्यातले प्रकार बघितले. सो अकर्मक आणि हे जे त धातू लागतो त्याला त धातू लागतो आणि ते म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस बेसिकली आहे आणि त्यामुळे ते कर्मानुसार कर्माच्या नुसार ते बदलतं त्याचं लिंग किंवा द वे यू डू. आणि दोन ह्याच्यामध्ये जेव्हा दोन्ही पण कर्म आणि कर्ता दोन्ही जर एकच असेल तर ते अकर्मक होतं आणि कर्म आणि कर्ता वेगवेगळे असतील तर ते सकर्मक होतं आणि त्याच्यामध्ये मग ते तृतीया लागते आणि कर्ता प्रथम येत असतो पण कर्माला बदलतो म्हणजे त्याप्रमाणे हो, नाही, बरंच चांगलं सांगितलं. म्हणजे जवळपास कळलंय तुम्हाला. थोडंसं मी अजून कोणाला सांगायचं आहे का आपण काय शिकलो ते? ठीक आहे. मी कोण बोलायचंय कोणाला? मला
तर एकतर हे धातुसाधित विशेषण तयार होतं. त्याच्यामुळे ते पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी असे त्याचे रूप तयार होतात. नंतर दोन क्रियापदानुसार सकर्मक आणि अकर्मक असे दोन वाक्य असतात. तर जेव्हा अकर्मक वाक्य असतं तेव्हा त्या धातुसाधिताचं रूप हे कर्त्याप्रमाणे जातं आणि कर्ता हा तृतीय नाही, कर्ता हा कुठल्या याच्या विभक्तीत असतो कर्ता? अकर्मक असताना कर्ता प्रथमेतही असू शकतो, तृतीयेतही असू आणि शकतो. तृतीयेतही असू शकतो. आणि बरोबर. सकर्मक क्रियापदामध्ये सकर्मक जेव्हा वाक्य असतं तेव्हा कर्ता हा तृतीयेत जाईल आणि कर्म प्रथमेत असतं आणि कर्माप्रमाणे त्या धातुसाधित विशेषणाचं रूप असतं. बरोबर. तर मी एक थोडक्यात सारांश सांगतो. बरोबरच आहे. एक, आपण असं बघितलं की अगदी सुरुवातीपासून आपण वर्तमान काळ शिकलो. गच्छामी, पठामी, गच्छती, पठती वगैरे. नंतर आपण भविष्य काळ पण शिकलो याआधी. गमिष्यसी, गमिष्यती, पठिष्यती वगैरे. त्यात ते व्यवस्थित पूर्णपणे ते क्रियापद होती. धातूपासून क्रियापद कशी बनतात आणि वर्तमान काळात आणि भविष्य काळात, आणि त्याचा वापर आपण याआधी शिकलो होतो. या पाठामध्ये आपण पूर्ण भूतकाळ नव्हे, पण एक ज्याला म्हणता येईल की बोली भाषेतला भूतकाळ हा आपण शिकतोय. आणि त्याचं उदाहरण जे गेलेला, खाल्लेलं, प्यालेलं असं जे वाक्य असतं, म्हणजे जे पूर्ण भूतकाळ नसतो पण तसं आपण एक बनवायचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीला आपण बघितलं की हा कसं बनवायचं. हे भूतकाळवाचक शब्द हा शब्द आहे. हा धातू हा क्रियापद होत नाही, तो शब्द किंवा होतं. तर त्याला क लात क्त प्रत्यय लागून त्याचं धातूपासून धातू साधित बनतं. पहिला शब्द. पण तो क चा लोप होतो आणि त लागतं. पठित, धावित, चलित, कृत वगैरे, स्थित वगैरे. आणि त्याची लिंग म्हणजे, आणि ते शब्द झाल्यामुळे ते त्याला 3 वेगवेगळी लिंग येतात. पुल्लिंग तहा विसर्ग, स्त्रीलिंगी आकारांत स्थिता, पठिता आणि नपुंसकलिंग पीतम. नाही का, धावितम, तसं असे 3 लिंग येतात. हे आपण बघितलं. आता याचा उपयोग कसा करायचा त्याच्याकरता आपण क्रियापदांचं 2 प्रकारात वर्गीकरण केलं. एक म्हणजे अकर्मक आणि दुसरं म्हणजे सकर्मक. जसं त्याचं नाव आहे, अकर्मक म्हणजे ज्या वाक्यात ज्या क्रियेला कर्ता लागत, म्हणजे ज्या क्रियेला कर्म लागत नाही, ते कर्ता पुरेसा असतो. ती क्रिया सांगण्यासाठी, त्या क्रियेचं पूर्ण वर्णन करण्यासाठी कर्ता पुरेसा असतो. कर्माची गरजच नसते, म्हणून त्याला आपण अकर्मक म्हणतो. आणि ज्या क्रियेचं वर्णन करण्यासाठी कर्ता आणि कर्म हे दोन्ही लागतात, त्याला आपण सकर्मक क्रिया किंवा त्या क्रियापदाला आपण सकर्मक क्रियापद म्हणतो. नंतर आपण याची उदाहरणं घेतली. कशी? मी जातो, मी पडतो किंवा मी पडलो, तो पडला. तर पडला तर तो पडला, कोण पडला? तो पडला. कर्ता कशाने ठरतो? कोण या शब्द विचारल्याने कोण पडला? तो पडला. राम पडला, सीता पडली, नाही का. कोण गेला? मी गेलो, तू गेला, कृष्ण गेला वगैरे. त्याच्यामध्ये काय कर्म इथं नाहीच आहे. कारण काही जी क्रियापद आपण बघितली, कुठली, जाणे, येणे, पडणे वगैरे, त्यांना कर्म लागतच नाही, म्हणून त्यांना अकर्मक क्रियापद म्हणतात. बरोबर. आणि या उलट काही क्रियापद की ज्यांना कर्म आणि कर्ता आणि कर्म दोन्ही लागतं, त्यांना आपण सकर्मक क्रियापद
म्हणतो ती कशी? पिणे, दूध पितो. हा, मी कोण नुसतं पितो. कोण पितो? मी पितो, राम पितो, सीता पिते, राधा पिते. बरोबर, म्हणजे कर्ता झाला मी, तो, राम, सीता वगैरे, नाही का? नंतर त्याचं काय पिते? नुसतं मी पिते काय म्हणजे त्याचं वर्णन पूर्ण झालं का क्रियेचं? नाही, मी पिते. पण काय पितेस तू? बरोबर. तर तिथे आपण म्हणतो दूध पिते, सरबत पिते, रस पिते, चहा पितो वगैरे. त्यामुळे या क्रियेचं वर्णन करण्यासाठी आपल्याला कर्ता आणि कर्म हे दोन्ही लागतात. म्हणून त्याला आपण सकर्मक क्रियापद म्हणतो. सकर्मक धातू किंवा सकर्मक क्रिया असं. त्यामुळे त्याच्यामध्ये कर्ता आणि कर्म हे दोन्ही असतातच. हा, आता इथं जेव्हा कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं, कुठल्याही क्रियेला लागतो की नाही ते, तर त्या क्रियेला जर आपण कोण हा प्रश्न विचारला तर जे उत्तर येतं त्याला आपण म्हणतो कर्ता. आणि काय हा प्रश्न विचारला तर जे उत्तर येतं त्याला म्हणतो आपण कर्म. जसं कोण पितो? मी पितो, मी कर्ता. काय पितो? दूध पितो, चहा पितो, तर ते झालं कर्म. बरोबर. आणि ही सकर्म. पण मी पडतो, आंबा पडतो, फूल पडले, तर इथं कोण पडले? आपण बऱ्याचदा सजीव म्हणजे सजीव जर नसेल तर आपण काय म्हणतो, पण ते खरं कोणच असतं ते. जसं की फूल पडले, का कोण पडले? फूल पडले. काय पडले? फूल पडले. जेव्हा कोण आणि काय याचं उत्तर एकच येतं तेव्हा ते ऍक्च्युअली कोणच असतं आणि तो कर्ता असतो. जरी आपण म्हणताना झाडावरनं काय पडलं, आपण खरं आपल्याला कोण पडलं असंच म्हणायचं असतं, नाही का? कारण ती व्यक्ती पण असू शकतं, तो जीव पण असू शकतो किंवा निर्जीव वस्तू पण असू शकते. पण बऱ्याचदा मराठीमध्ये आपण निर्जीव व्यक्ती विषयी बोलताना काय म्हणतो आणि सजीव व्यक्तीविषयी बोलताना कोण बोलतो. पण ऍक्च्युअली तो कर्ताच असतो. फूल पडले, आंबा पडला, माणूस पडला, कुत्र पडलं वगैरे, नाही का? कुत्रा गेला, मी गेलो वगैरे, चेंडू गेला वगैरे. चेंडू पण तो अरे काय आलं, काय आलं, आपण चेंडू विषयी आपण काय म्हणतो, पण त्या जर माणूस आला तर म्हणतो आपण तो कोण आलं. वास्तविक दोन्ही करताच आहे, नाही का? तर अशा रीतीने आपण अकर्मक आणि सकर्मक या क्रियांचं वर्गीकरण कसं करायचं हे पूर्णपणे बघितलं. बरोबर. नंतर याचा उपयोग आपल्याला हे धातुसाधित जे आपण आधी शिकलो, धातुसाधित विशेषण कसं वापरतात तो कसा ते करायचं बघितलं. तर पहिला प्रकार होता अकर्मक. गेला, पडला, आला वगैरे, किंवा गेलेला, आलेला, पडलेला. तर तिथं आपण काय करतो, तिथं जो कर्ता असतो, कारण फक्त कर्ताच असतो, तिथे कर्म नसतंच. त्यामुळे ते प्रथमेत पण असू शकतं किंवा तृतीयेत पण असू शकतं. जसं गोपालः गतः किंवा गोपालेन गतः, पुष्पम पतितम किंवा पुष्पेण पतितम. बरोबर. किंवा तेन भुक्तः सहा भुक्तः असं. भुज भुज भुंज धातूचं भुक्तः हे धातू साधित आहे. बरोबर. आता हे झालं आपलं अकर्मकच्या बाबतीत. परत एकदा सांगतो, अकर्मक मध्ये जो कर्ताच असतो, कर्म नसतंच, आणि तो कर्ता आपण प्रथमेत पण लिहू शकतो किंवा तृतीयेत पण लिहू शकतो. जसं सहा गतः, तो गेला, आणि तेन गतः म्हणजे त्याच्याकडून जाणे झाले, किंवा नाही का, खरं तर ते त्याच्याकडून, कारण तृतीय म्हणजे त्याच्याकडून, पण दोन्हीचा अर्थ एकच होतो. त्यामुळे जसा तुम्हाला अर्थ ध्वनित करायचा आहे त्यानुसार तुम्ही तो कर्ता प्रथमेत किंवा तृतीयेत दोन्हीमध्ये टाकू शकता. ठीक आहे. पण जेव्हा आपण सकर्मक क्रिया दर्शवत असतो, व्यक्त करत असतो, तेव्हा तिथे कर्ता पण असतो आणि कर्म पण असतो. आणि त्या सकर्मकच्या वेळी कर्म हे प्रथमेत असतं आणि कर्ता हा तृतीयेतच असतो. जसं तेन जलम पीतम,
रामेण दुग्धम पीतम. इथं दुग्धम जलम हे झालं कर्म, हे प्रथमेत आलं. त्याच्यानुसार त्या धातुसाधिताचं लिंग आलं पीतम पीतम वगैरे. आणि कर्ता हा रामेण कृष्णेन राधया सीतया तेन तया असं झालं. बरोबर. नंतर पत्रम लिखितम, तेन पत्रम लिखितम, पुस्तकम पठितम, तेन पुस्तकम पठितम. पण तो जर ग्रंथ असेल तर तेन ग्रंथ पठित. आणि जर गाथा असेल तर तेन गाथा पठिता. कारण का गाथा कर्म हे स्त्रीलिंगी आलं, त्यामुळे ते पठिता झालं. त्यामुळे इथं धातुसाधिताचं लिंग हे कर्मानुसार बदल सकर्मक मध्ये. पण जेव्हा अकर्मक मध्ये ते कर्त्यानुसार. गोपाल गतः, राधा गता, बरोबर. कंदुकम गतम असं. कारण तिथे कर्म नसतंच, त्यामुळे त्या धातुसाधिताचं लिंग कसं ठरवणार तर कर्त्यानुसार ठरवणार, कारण कर्म नाहीच आहे. पण जेव्हा कर्म असतं वाक्यामध्ये किंवा ते सकर्मक क्रिया असते ती, तेव्हा मात्र ते कर्मानुसारच त्याचं लिंग ठरवायचं. समजलं का सारांश हा सगळा? हो हो सर. सर, थोडंफार समजतंय. हा, बरोबर. तर हे लक्षात ठेवा. थोडस जरा गोंधळाचं आहे थोडस. कर्ता काय, कर्म काय, तृतीया काय, प्रथमा काय, अगदी साधं सरळ सोट नाहीये. किंवा अहम गच्छामी गोपाला गच्छती वगैरे एवढं सरळ सोट नाहीये. कारण इथे प्रथमा तृतीय. पण थोडस एकदा तो कन्सेप्ट लक्षात आला ना की लक्षात येईल. हा, म्हणून तो म्हणजे त्याचा काय नियम कसा आहे तो समजणं इथं महत्वाचं आहे. बस, बाकी काही नाही. ठीक आहे. आता आपण याची थोडीशी अजून प्रॅक्टिस घेऊ. आणि मग हा विषय संपेल. हे झाल्यानंतर मी तुम्हाला उद्यापर्यंत हे जे काय आपण शिकलो याच्या तुम्हाला नोट्स देईल. या नोट्स वेगळ्या देईल. कारण का की तुम्हाला जे पूर्ण PDF मी पाठवलं होतं आधी आपण, त्याच्यापेक्षा मी जे शिकवलंय ते थोडंसं वेगळं आहे. त्यामुळे हो तो हा धातू साधिताचा अभ्यास तुम्ही त्या नोट्सवर करा. आता याची थोडीशी आपण अजून प्रॅक्टिस करूया. चालेल. वाचा वाचा पहिलं वाक्य. जले पत्रम पतितम, पाण्यात पत्र पडले. हे जरा स्पष्टीकरण द्या मला. याचं अनालिसिस सांगा मला या वाक्याचं. जले पत्रम पतितम म्हणजे नपुसक लिंग आहे पत्र. बरोबर. काय करा पडले म्हणजे आधी. हा हा बोला बोला. पाण्यात पडले म्हणजे कुठे पडले तर पाण्यात पडले. जे पाणी हे करतात. बरोबर. नाही, पाणी हे स्थानदर्शक आहे, त्यामुळे ते सप्तमीत गेलं ते. अच्छा. इथं मुख्य वाक्य आहे ना, जले हे मुख्य वाक्य नाहीये. बरं, मी तुम्हाला एक सांगतो याचं अनालिसिस कसं करायचं. जल क्रिया काय आहे? पडण्याची आहे, पडणे. पडण्याची. सगळ्यात आधी ठरवायचं की क्रिया काय आहे आणि ती सकर्मक आहे की अकर्मक. क्रिया काय आहे? पडण्याची. आता कोण पडले? पत्र पडले. काय पडले? पत्र पडले. दोन्ही एकच आहे, त्यामुळे ही क्रिया अकर्मक झाली. त्यामुळे इथं जो कर्ता आहे ते पत्रम आहे आणि ते पत्रम हे नपुसकलिंगी आहे आणि म्हणून पतितम हे नपुसकलिंगी झालं. त्यामुळे वाक्य पत्रम पतितम. आणि जले हे स्थानदर्शक आहे. जले म्हणजे पाण्यात. जलामध्ये, पाण्यामध्ये. समजलं. आता दुसऱ्या वाक्याचं कोण सांगेल अनालिसिस? मी आहे सर. अंगणे बालक पतित. अंगणात मुलगा पडला. म्हणजे पतित हे कर्म, पतित म्हणजे पडला. ताई
मी हा. कसं अनालिसिस केलं? आधी यात क्रिया काय? पडण्याची. क्रिया पडणे आहे ना. हा, मग पडणे ही क्रिया कोण आणि काय नाही ते अकर्मक की सकर्मक ते ठरवा. हे अकर्मकच आहे. नाही ते माहिती आहे आपल्याला, पण तुम्ही हा. कसं करणार? जे आपण विचार करतो ना मनात तो व्यक्त करा, हा. म्हणजे सगळ्यांना कळेल असं. कोण पडलं? मुलगा पडला. कोण हम्म. पडला? मुलगा पडला. म्हणजे मुलगा हा कुठे पडला कर्ता. असं पण हा? नाही, कुठे कुठे जाऊ द्या, कुठे या शब्दाचा ना सध्या आपला संबंध नाही. हा, आपल्याला कर्ता आणि कर्म हे म्हणजे ठरवायचंय. मुलगा कुठे म्हणजे हाच कर्ता आणि मुलगा हेच कर्म. कोण ते पडला? कसं ठरवलं मुलगा तुम्ही? पडला. ते कसं? हा, कोण पडला? मुलगा पडला. काय मुलगा पडला? पडला. मुलगा पडला. काय पडला? त्यामुळे मुलगा कोण आणि पडला. कायचं उत्तर, म्हणून कोण आणि तर काय एकच एकच उत्तर मिळतं, म्हणून ते अकर्मक. म्हणून हे अकर्मक. अकर्मक. हा, आणि याचा कर्ता काय? कर्ता मुलगा. मुलगा. त्या कर्त्याचं लिंग काय? पुल्लिंग आहे. पुलिंगी. हा, पुलिंगी म्हणून म्हणून मग काय? पतितः. पतितः. म्हणून आणि मग पतितः. हा, म्हणून बालकः बालकः पतितः. पतितः. आणि मग स्थान कुठे पडला? ते स्थान आलं. अंगणात. अंगणे स्थान पतितः. म्हणजे अंगणात पडला. कधी पडला? हा. अद्य, आज पडला. हा, सायंकाले पतितः. म्हणजे ते आपण काही म्हणू शकतो. मुख्य हो. वाक्य काय इथं? बालकः हा, पतितः. हा, एक एक लक्षात घ्या नेहमी ना, संस्कृतमध्ये कधीही पुढे अनालिसिस करताना हा, हं. मूळ वाक्याचा गाभा काय असतो? क्रिया. क्रिया. त्या क्रियेचा दुसरा गाभा असतो कर्ता. कोण केली ती क्रिया कोण करतो? तो कर्ता. आणि हं. कशावर केली? म्हणजे काय? तर ती होते, ते होते कर्म. कर्ता कर्म क्रियापद, कर्ता कर्म क्रियापद हे न क्रिया. वाक्याचा गाभा असतो. बाकी मग कधी, कुठे, केव्हा, कशामध्ये, कशातून, हा, हे सगळे त्याला विशेष. सप्लिमेंट्स आहेत, अटॅचमेंट्स आहेत. हा, अटॅचमेंट्स आहेत त्याला. पण हं. मूळ वाक्य जो असतो ना, तो कर्ता कर्म क्रियापद झालं की वाक्य पूर्ण होतं, नाही का? हो. असं. त्यामुळे आधी क्रियापद पकडायचं. क्रियापदाला काय, कोण आणि काय, आधी कोण विचारायचं, मग काय विचारायचं, आणि त्यावरून कर्ता कर्म ठरवायचं, त्यावरून त्याचं लिंग ठरवायचं, म्हणजे तो कशाने चालेल ते ठरवायचं, मग त्याचं लिंग ठरवायचं, आणि मग त्यांनी कर्ता कर्म जोडायचं, आणि मग बाकी शब्द जोडायचे. समजलं? हा, चालेल. हा, तिसरं वाक्य कोण सांगेल? तर मी सांग. अपर्णाताई. हा, अपर्णात. हा, बोला. हो. तेन दुग्धम पीतम. पीतम हम्म. याच्यामध्ये त्याने दूध प्यायलं, म्हणजे तो हा कर्ता आहे. काय प्यायलं? दूध नाही प्यायलं. नाही त्यामुळे नाही नाही, असं 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 जरा थोडंसं, बरोबर तुम्ही करताय ते उत्तर बरोबरच आहे ना, पण असं विचार करा, यात क्रिया कुठली? पिण्याची. पीतम, समजा असं असं पिण्याची क्रिया. हा हा हा. हा. यात काय क्रिया पितो? आहे पिण्याची. त्याच्यातनं हम्म. धातू साधित आहे ते काय पिलं? पीतम. आणि मग हा. कोणी प्यायलं तर त्याने प्यायलं. त्यामुळे हा. तो हा कर्ता झाला. तेन हा म्हणजे तो कर्ता आहे. हा. आणि हम्म. काय प्यायलं? तर दूध प्यायलं. त्यामुळे काय कर्म दूध झालं इथे. त्यामुळे दुग्धम म्हणजे प्रथमा, आणि प्रथमेच्या प्रमाणे, कर्माप्रमाणे हे धातू साधित. त्यामुळे हा, दुग्धम फक्त पीतम. याच्यात एक मिनिट. नाही नाही, आता कर्ता याच्यात आधी तृतीय. ऐका ऐका, याच्यामध्ये आधी फक्त एक हो. म्हणायचं, ठीक आहे, इथे कोण हा, आणि कायची उत्तरं वेगळी येत आहेत. कोण? तो. वेगळी येत आहेत काय? म्हणून हे दूध. सकर्मक आहे, आणि मग हा सकर्मक असल्यामुळे धातू साधित हे कर्मानुसार चालेल. इथे कर्म नपुसकलिंगी आहे, हा दुग्धम, म्हणून ते पीतम झालं. आणि कर्ता हा जो तो होता तो तेन तृतीयेत गेला, असं अनालिसिस तृतीय करायचं. गेला. ओके सर, चालेल. हा, हा. ठीक आहे. चौथं मला वाक्य एक सांगा. प्रश्न आहे. हा, बोला. सो आपण जे इंग्रजीमध्ये ऍक्टिव्ह पॅसिव्ह म्हणतो तसं आहे का हे, की हा, त्याने दूध ब प्यायले, म्हणजे इंग्लिशमध्ये ते हा he आता drank हा milk, हा the milk ऍक्च्युअली was drunk ऍक्च्युअली by him. बरोबर बरोबर, ते ना त्याच्याकडून दूध प्यायला गेले असं खरं आहे. बरोबर आहे तसं, पण बऱ्याचदा त्याने दूध प्यायले
याचं सुद्धा बोलीभाषेमध्ये व्यक्त असंच होतं, तेन दुग्धम पितम, त्याच्याकडून दूध प्यायला गेले असं कोणी बोलत नाही ना आपण, नाही का? म्हणून पण अगदी ग्रॅमॅटिकली व्याकरणदृष्ट्या याचं शब्दशः अर्थ असाच आहे. त्याच्याकडे गोपालेन बालया रामेण, या सगळ्याचा त्याच्याकडून, गोपाळकडून, रामाकडून असाच. बरं, थँक्यू. निशिगंधाताई, तुमचा पुढचा नंबर. निशिगंधाताई. बर, सीमाताई सोनसळे. बाला अत्र आगता. त्याच्यामध्ये आगता हे क्रियापद आहे. कोण आलं तर मुलगी आली. काय वगैरे ह्याच्यात नाही, म्हणजे हे सकर्मक आहे. त्यामुळे अकर्मक. त्याच्यामुळे क्रियापद हे कर्त्याप्रमाणे चालणार. तर बाला हे स्त्रीलिंगी आहे, त्याच्यामुळे ते आगता आहे. बरोबर. त्यामुळे बरोबर, त्यामुळे आता कुठे आली तर येथे आली, म्हणून बाला अत्र आगता. आणि हे जे वाक्य आहे हे आपण बाला अत्र आगता किंवा बालया, म्हणजे तृतीय पण चालेल, म्हणजे मुलीकडून तेथे येणे झाले असं त्या अर्थाने. म्हणजे व्याकरणदृष्ट्या दोन्ही वाक्य बरोबर आहेत, बाला अत्र आगता किंवा बालया अत्र आगता. व्याकरणदृष्ट्या ते चूक होत नाही. जसं तुम्हाला अर्थ व्यक्त करायचा असेल तसा तुम्ही करू शकता. बालेकडून येणे झाले म्हणायचं असेल तर बालया अत्र आगता असे म्हणा. मुलगी तेथे आली म्हणायचं असेल तर बाला अत्र आगता असं म्हणा. ठीक आहे. 5वं वाक्य कोण वाचेल? त्याच्यानंतर आहेत वैजयंतीताई जोशी. त्या नसतील तर मग विद्याताई तेंडोलकर. रामः गृहात बहिः गतः. राम घरातून बाहेर गेला. जाण्याची क्रिया नाही, इथं जाऊच नका सध्या, एकदम क्रिया. जाण्याची क्रिया. बरोबर बरोबर. जाण्याची क्रिया झालीये. कोण गेला? राम गेला. काय गेला? रामच गेला. रामच गेला. त्यामुळे ते अकर्मक अकर्मक क्रियापद आहे. आणि राम हा पुल्लिंगी आहे, कर्ता असल्या आहे तो, म्हणून क्रियापद ही गतः असणार. क्रियापद नका म्हणू त्याला, धातू साधित. धातू साधित. धातू साधित ही गतः आलंय. किंवा हे रामेण तृतीयेतही रामाचं हे करता जाऊ शकतो, कारण ते अकर्मक असल्यामुळे. पण क्रियापद मात्र म्हणजे धातू साधित मात्र गतःच. आता मला एक सांगा, रामः गतः आणि रामेण गतः या दोन मधला अर्थात काय फरक होईल सांगा. रामाकडून, रामेण गतः म्हणजे रामाकडून बाहेर, घराबाहेर जाणे झाले. आणि राम घरातून बाहेर गेला असं. तेव्हा जेव्हा रामः आपण म्हणू ना, तेव्हा तो मुख्य त्याचं तो कर्त्यासारखा वापर करायचा. तर राम गेला. पण रामेण गतः म्हटल्यावरती ते रामाकडून गेला, म्हणजे रामाकडून जाणे झाले. थोडासा अर्थात फरक पडतो. म्हणजे जसं आपल्याला व्यक्त करायचंय, जसं माझ्याकडून भांड खाली पडलं, तर काय होईल? आता पडलं ही आता म्हणजे माझ्याकडून, तर मया पात्रम पतितम, पात्रम पतितम. तर माझ्या वास्तविक पतितम हे नेहमी म्हणजे काय पडले? पात्र पडले. पण तिथं मया मी लावू शकतो माझ्या. तर तसे रामाकडून जाणे झाले, तर रामेण गतः, रामाकडून जाणं झालं अशा. तर मला वाटतं
इथं आपला हा अभ्यास संपलाय, पण तुम्ही प्रत्येकाने असं करा की 5-5 वाक्य या प्रकारची तुम्हीच बनवा आणि ग्रुपवर टाका. जर दुरुस्त बरोबर असेल तर छानच आहे. जर काही दुरुस्ती आवश्यक असेल तर मी किंवा प्रसाद आम्ही दुरुस्त करून तुम्हाला सांगून देस. म्हणजे तुमची जी प्रॅक्टिस आहे ती पक्की होईल. चालेल. हा? आणि प्रत्येकाने 5-5 वाक्य काही करा तुम्ही. स्थितः, चलिता, चलितम, धावितम, पठितम, काही करा. आणि सगळी करा. अकर्मक करा, सकर्मक करा. हा, अकर्मक मध्ये रामः गता, रामेण गता दोन्ही करा, त्याचा अर्थ टाका. असा खेळ करा थोडक्यात. म्हणजे मग तुम्हाला प्रॅक्टिस केली की तुमचा हा कन्सेप्ट पक्का होईल. आणि आत्ता जर लगेच आजच करा, आज किंवा उद्यामध्येच, कारण नाहीतर एकदा विसरलं की परत विसरायला. हा, हो. ठीक आहे. तर प्रसाद, मला वाटतं मी आता इथं थांबतो. तुम्ही सर. क्लास सुरू करा पुढचा. हा, चालेल ना तसं? आणि हो आपण हो याच्या हो सर. नोट्स वगैरे याच्या उद्यापर्यंत पाठवू आपण. Yes. चालेल सर. होय, चला. धन्यवाद. जय गुरु. मी जय गुरु मी सर. जय गुरु. हा, मी लॉग आउट होतो तसा. आणि हो सर. हो सर. तुम्ही कंटिन्यू करा. हा, चालेल. होय. चला, मी शेअर करतो. आपल्याकडे 8च मिनिटं आहेत, पण आपण त्याचा सदुपयोग करूयात. कुठे होतो? ठीक आहे. हा. तुम्ही बऱ्याच दिवसापासून मला विचारत होतात की सर्वनामं जी आहेत ती कशी चालवायची, काय चालवायची. तर त्यातलं सगळ्यात पहिलं सर्वनाम आहे. तर आपण आता कोण घेतलं होतं शेवट? विद्याताई तेंडोलकरांनी घेतलं होतं ना. मग आता कपिलजी अभ्यंकर तुम्ही सगळ्यांनी म्हणजे एकानी एक विभक्ती पूर्णपणे वाचायची आणि पुढची विभक्ती दुसऱ्यांनी वाचायची. तर कपिलजींपासून आपण सुरुवात करू. अस्मद अहम म्हणजे मी. हम्म. विभक्ती प्रथमा कर्ताकारक. हम्म. एकवचन अहम, द्विवचन आवाम, बहुवचन वयम. हा, आता इथे ना तुम्ही जेव्हा म्हणता ना तेव्हा अहम, आवाम, वयम एवढं जरी वाचलं तरी सगळ्यांना कळणार आहे. हा, म्हणजे एकवचन, द्विवचन, बहुवचन म्हणायची गरज नाही, कारण की सर्वनाम पण शब्दांप्रमाणे तिन्ही वचनांमध्ये चालतात. हो. हा, आणि फक्त एक काम करा, अहम म्हटल्यानंतर मी हे मात्र नक्कीच उद्धृत करा. आवाम म्हणजे आम्ही दोघं, आणि वयम म्हणजे आम्ही किंवा आम्ही सगळे. ठीक आहे, चालेल. मग रुपालीजी पुढची घेताय विभक्ती? हो. माम मा मला, आवाम नऊ आम्हाला दोघांना, अस्मान नह आम्हाला सगळ्यांना. बरोबर आहे. द्वितीया. बरोबर आहे. आता इथे एक लक्षात घ्या बरं का, याची काही लोक माम करतात, काही लोक मा करतात. पण हा जो मा आहे ना, तो आपण बालबोध मध्ये जो मा करू म्हणजे करू नको नकोस म्हणजे हा करू नको. तसा पण आहे. पण इथे मात्र हा मा म्हणजे मला. पण मग त्या मावर टिंब असतं. नाही नाही नाही, ते हिंदी सारखा करू नका. ओके, तसं नाही. हा, चंद्रबिंदी आणि बिंदी वगैरे ही भानगड इथे नाही. नाही ते नाही, म्हणजे ते आईवालं मा नाही म्हणते मी. संस्कृत मध्ये माम नाही 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 नसतो का? अनुस्वार असलेला मा नसतो. नाही, अनुस्वार असलेला माम कधी येईल? जर का माम वाक्याच्या मध्ये असेल शब्द तर. शेवट जर का माम हा शब्द वाक्याच्या शेवटी आला की ज्याच्या पुढे आपण दंड देणार आहोत, तर त्याचा म हलंत होतो. हलंत होतो. ओके. हा, पण म्हणजे आपल्या मराठीमध्ये बघा बऱ्याच ठिकाणी आपण वरती अनुस्वार दिलेले पूर्वी आपण लिहायचो बघा. मला कळलं, मला वाटलं. बरोबर आहे. आजकालच्या याच्यामध्ये वाटलं हा शब्द वाटलं असं लिहितात, त्या ल वर अनुस्वार नाहीये. या सगळ्या मराठीची यांनी वाट लावून टाकलेली बेसिकली गेल्या 35 वर्षात. बर, जाऊ दे, तो मोठा आणि वेगळा प्रश्न आहे. आपण पुढे जाऊयात.
विशाखाताई आहेत का? हो आहे. हो आहेतच नक्कीच आहेत. मया मी आवाभ्याम आम्ही दोघं अस्माभिः आम्ही तृतीया. हा तर इथे ना हे मी जरा बदलायला लागेल, कारण की माझ्याने किंवा माझ्याकडून बाय मी. बाय मी येते, बरोबर. तृतीय आहे. तृतीय. नेहेशी नेही ईशी, करेक्ट. हो. हा, त्यामुळे माझ्याने किंवा माझ्याकडून हे दोन्ही होतील. आमच्या दोघांनी किंवा आमच्या दोघांकडून आणि आम्हा सगळ्यांनी किंवा आम्हा सगळ्यांकडून. पुढे कोण येतं तर विशाखात सुकेशाताई आल्यात का? मध्ये 1-2 दिवस त्याही नव्हत्या. चतुर्थी स्पंदनकारक हा मह्यम मे मला माझ्यासाठी अवाभ्याम 9 आमच्या दोघांसाठी अस्मभ्यम नह आमच्या सगळ्यांसाठी. बरोबर आहे. इथे पण बघा, जसं मा मा आवाम नो अस्मन्ना अशी दोन्ही रूप प्रचलित आहेत, तशीच इथे पण आहेत. मह्यम मे आवाभ्याम नो अस्मभ्यम नह. ठीक आहे, दोन्हीपैकी काही वापरलं तरी चालतं. काही लोक मह्यम म्हणतात, काही लोक मे म्हणतात. पुढे कोण येत आता? सुकेशाताई नंतर मोहिनीताई आल्यात का आज? काल होत्या. विजयाताई बिरादर नसेल तर मग एकदम आपल्याला छायाताईंकडे जावं लागेल. हो सर. मत माझ्याकडून, आवाभ्याम आम्हा दोघांकडून, अस्मत आमच्या सर्वांकडून. हा, आणि पंचमी विभक्ती आहे. पंचमी विभक्ती. हो, 1 2 3 4 पंचमी. मम वाचू सर. हो लताताई घ्या ना, घ्या. मम मे म्हणजे माझा, आवयोः नौ म्हणजे आमच्या दोघांचा, हा अस्माकम नह म्हणजे आमच्या सगळ्यांचा. बरोबर. षष्टी विभक्ती. षष्टी हा, विभक्ती. म्हणजे थोडक्यात आपलं मराठीमध्ये चाचीचे चेचाची. बरोबर. हो. हा, पुढे कोण येत आता? लताताई नंतर अपर्णाताई आहेत. हो. मयी माझ्यात, आवयोः आम्हा दोघांच्यात, अस्मासु म्हणजे आम्हा सगळ्यांच्यात, मयी आवयोः अस्मासु सप्तमी. बरोबर. आणि संबोधनाचं काय झालं? सर्वनामाला संबोधन नसतं. हा, बरोबर आहे. चालेल, आता आपण ही वाक्य घेऊयात. आणि परवा सोमवारच्या वर्गात मी अहम हा विभक्ती विचारणार आहे बरं का, तुमच्यापैकी दोघा तिघा जणांना म्हणायला. बघूयात किती लोक पाठ करतात. चालेल. पुढे घ्या. पहिलं वाक्य आता कोण झालं तर निशिगंधाताई तुमचाच आहे. नाही, मध्ये माधवीताई दळवी आहेत का आलेल्या? हो आहे. हा, मग घ्या ना ताई. हो. वयम गच्छामः उपवनम. आम्ही बागेत जातो. वयम म्हणजे आम्ही. बरोबर आहे. गच्छामी, गच्छावः, गच्छामः. बरोबर आहे. हो. बस, अगदी सोपी आहे. याच्यामध्ये काही आपल्याला धातू साधित वगैरे प्रकार नाहीये. साधी सरळ वाक्य आहे ती. हो. पुढे. उपवने पुष्पाणि पश्यामः फलानि च खादामः. बागेत आम्ही फुले पाहतो आणि फळं खातो. हा. पुष्पाणां सौंदर्यं पश्यामः. आम्ही ब्रॅकेटमध्ये आम्ही फुलांचे सौंदर्य पाहतो. हा, ताई आपण आम्ही ब्रॅकेटमध्ये नाही म्हणायचं, आम्ही अध्यारूत आहे म्हणायचं.